आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, डिक्किनिगी 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 डिक्किनिगी. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता ग मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, ए लागली डोलायला. मी गावाचा सरपंच आणि गावाचे ग्रामसेवक साहेब, गावाचे पोलीस पाटील साहेब आणि आपल्या गावाच्या शाळेचे प्रिन्सिपल साहेब तसेच शाळेचे ढोले सर यांच्यातर्फे गाण्याच्या भेंड्याचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यानिमित्त सगळ्या गावातल्या लोकांची गाण्याच्या भेंड्याच्या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. तुम्हाला तर माहित आहे की आपण शाळेच्या ग्राउंडमध्ये संध्याकाळी ठीक 8 वाजता कशासाठी जमलो आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे. आपण याच्यासाठी जमलो आहे की आपल्याला आज गाण्याच्या भेंड्याची स्पर्धा ठेवलेली आहे शाळेच्या ग्राउंडमध्ये. त्यासाठी सगळ्या गावातल्या लोकांना इथे बोलवलं आहे. ज्यांना कोणाला गाण्याच्या भेंड्याच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तो घेऊ शकता. कोणाला घ्यायचा असेल तर 2 मिनिटात घेऊ शकता लवकरात लवकर. काऊन की आपल्याला गाण्याच्या भेंड्याची स्पर्धा घ्यायला सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर कोणाला भाग घ्यायचा तर घेऊन घ्या. अहो सरपंच साहेब, भाग सगळ्यांनाच घेतलाय, सगळ्या लोकांनाच भाग घेतलाय. माणसाने घेतलाय इकडं ह्या साईडनं ना त्या साईडनं बायाने घेतलाय. सगळं ओके झालंय. आता तुम्ही गाण्याच्या भेंड्याला सुरुवात करा. झाला सगळं ओके झालंय. घेतलं सगळ्यांनाच भाग घेतलाय गाण्याच्या भेंड्यामध्ये. हो ना सरपंच साहेब, टाइम उरलाय, लवकर घ्या ना. 8:30 वाजले ना, आता अर्धा घंटा तिथं टाइमपास करण्यातच गेलाय. घ्या लवकर, करा बरं गाण्याच्या भेंड्याला सुरुवात करा लवकर. ठीक आहे रामे, आता करून टाकू गाण्याच्या भेंड्याच्या स्पर्धेला सुरुवात करून टाकू. ठीक आहे, करून टाकू. अहो सरपंच साहेब, पण गाण्याच्या भेंड्याची सुरुवात कुठून करायची बा? माणसाकडून करायची का बायाकडून करायची ते सांगून द्या ना. अरे शांताराम भाऊ, आता ते तुम्हीच ठरवा. बायाकडून सुरुवात करायची आहे तुम्हाला गाण्याच्या भेंड्याची का माणसाकडून करायची आहे? आता ते तुम्हीच ठरवा. अहो शांती, कांताबाई, वनिताबाई, मंगलाबाई, बोला ना. तुमच्याकडून सुरुवात करायची का आमच्याकडून करायची? माणसाकडून सांगा ना. बोला ना. त्याच्यामध्ये काय बोलायला काय लाजाचा थोडी आहे त्याच्यामध्ये? बोला ना लवकर, कुठून सुरुवात करायची गाण्याची? अहो माधुरीचे बाबा, आम्हीच करतो म्हटलं सुरुवात गाण्याची. आम्हालाच करू द्या पहिले. हा ठीक आहे शांती, कर मग सुरुवात कर गाण्याची. कर कर लवकर कर. अहो सरपंच साहेब, गाण्याच्या भेंड्यामध्ये जो जितला त्या पार्टीवाल्याला काय भेटन? हा, बाया जितो का माणसं जितो त्याला काय भेटन म्हटलं जितल्यावर? अरे झाबरू, जो गाण्याच्या भेंड्याच्या स्पर्धेमध्ये जितन त्याला गव्हर्नमेंट कडून 1 लाखाचं बक्षीस आहे. माणसं जितो का बाया जितो, कोणी एक पार्टी जितली का त्याला 1 लाख रुपये भेटन. मग तर जिताच लागन भाऊ आम्हाला. माणसाले तर जिताच लागन. मग आम्हाला 1 लाख रुपये पाहिजे ना, तर मग जिताच लागन. अरे शांताराम काका, बरोबर गाणे म्हणतो रे बा. 1 लाख रुपये भेटते मग जितल्यावर. हा, चांगले गाणे म्हणा सगळे. अबे हो ना बेले, काय झाबऱ्या, तू पाहून तर घे बे. आता आता तुला तर माहित आहे आपण दारू पिल्यावर कशी गाणे म्हणतो. तर आता पाहून तर घे तू फक्त माऊली मजा. हो, पाहतो ना आता शांताराम काका किती निवाळ पाडतात तू गाण्याच्या भेंड्यामध्ये. हा, दारू पिल्यावर तर चांगले गाणे येते तुले. हा, आता बिना दारू पिल्यानं पाहतो ना तू किती गाणे म्हणतो तर. अरे शांताराम भाऊ, मी का म्हणतो, आज दारू नाही पिली आहे ना. मला माहिती आहे तू दारू पिल्यावर 1 नंबर गाणे म्हणतो म्हणून. जितासाठी दारू पिऊन तर नाही आला ना तू गाण्याच्या भेंड्या खेळासाठी? अहो नाही हो सरपंच साहेब, दारू तर मी 8 दिवसापासून सोडली आहे. विचारा बरं शांतीले. शांतीनेच तर नेलं होतं मला देवापाशी दारू सोडासाठी. विचारा बरं. हो ठीक आहे शांताराम भाऊ, दारू नाही पिली तर चांगली गोष्ट आहे. पेले नाही पाहिजे दारू. दारू चांगली वस्तू नाही आहे. ठीक आहे, करा मग सुरुवात करा आता गाण्याची. हा कर व शांती, गाण्याची सुरुवात कर. कर लवकर कर. मन बरं कांताबाई, गाणं मन बरं. कर बरं गाण्याची सुरुवात कर. तू यापासूनच कर गाण्याची सुरुवात. अहो शांताबाई, गाण्याची सुरुवात तूच कर ना. तुला चांगले गाणे म्हणता येते. कर कर, तूच कर सुरुवात. हो शांताबाई. ठीक आहे कांताबाई, आता करून घेतो सुरुवात. हा ठीक आहे ठीक आहे, म्हणतो आता गाणं. जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, ओ घड़ी आ गई आज, प्यार में हद से गुजर जाना है मुझे, मार देना है तुझको मर जाना है. मन का शांताराम काका, आता उडून टाक बार गाण्याचा. मन आपल्याकडे नंबर आला आता गाण्याचा. उडून टाक बार. लिख के जो खत तुझे ओ तेरी याद में, हजारों रंग की नजारे बन गई, सवेरा जब धुआ तो फूल बन गई, जो रात आई तो सितारे बन गई, लिख के जो खत तुझे. ये विना बात शांताराम काका, ये विना बात. ऐसे ही गाणी चाहिए हमको, ये विना बात. मनवा शांती, आता तुमच्याकडे बायाकडे नंबर आलाय गाण्याचा. म्हणा म्हणा, कोणतं गाणं म्हणायचं आहे तर लवकर. हा कांताबाई, कर बरं गाणी सुरुवात कर आता. वादा कर ले साजना, तेरे बिना मैं न रहूं, मेरे बिना तू न रहे, होंगे जुदा. ए वादा रहा, ना होंगे जुदा. ए वादा रहा.
एक नंबर का नामदेव भाऊ, एक नंबर. मस्त सपोर्ट केला तू ना कांताबाईले, मस्त सपोर्ट केला गाण्यासाठी. एक नंबर, एक नंबर. घ्या हो आता माधुरीचे बाबा, आता तुमच्याकडे माणसाकडे नंबर आला गाण्याचा. म्हणा म्हणा दुसरं गाणं. म्हण गा आता शांताराम भाऊ, मन बरं दे बरं बार होडून चांगला गाण्याचा असं गाणं म्हण आता एक सगळे पाहतच राहिलं पाहिजे आपल्याकडे. असं एक नंबर गाणं म्हणत आहे. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, डिक्किनिगी 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 डिक्किनिगी. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता ग मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, लागली डोलायला. तवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. अरे एक नंबर शांताराम काका, वाह वाह, क्या बात आहे, वाह वाह. मुंगडा मुंगडा मैं घोड़ की गली, टिंग 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 मैं घोड़ की गली. मंगता है तो आजा, नसियाला तो मैं तो चली. ओ ले भैया ताय गोरी गुलाबी, ले भैया ताय गोरी गुलाबी. दारू की बोतल छोड़ रे अनाड़ी शराबी, दारू की बोतल छोड़ ना अनाड़ी शराबी. म्हण गा आता नामदेव भाऊ, तू म्हण बरं आता गाणं, एक नंबर गाणं म्हण आता तू. पहली पहली बार मिलाता है यही, सीने में फिर आग लगाता है. धीरे धीरे प्यार सिखाता है यही, हंसाता है यही, यही रुलाता है. दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है. मन बरं बटा मंगला आता एक नंबर गाणं. नामदेव भाऊ आता एक नंबर गाणं म्हणलं तर तूही मन बरं एक नंबर गाणं आता. ये गलिया ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा. अब हम तो भई परदेसी, कि तेरा यहाँ कोई नहीं, कि तेरा यहाँ कोई नहीं. ले जा रंग बिरंगी यादें, हंसने रोने की बुनियादें. अब हम तो हुए परदेसी, कि तेरा यहाँ कोई नहीं, कि तेरा यहाँ कोई नहीं. अगा नारायण भाऊ, आता फक्त तू राहिलाय गाणं म्हणासाठी, बाकी सगळे झाले गाणे म्हणून. आता तू एक नंबर गाणं म्हणून घे शेवटी न, बस गाण्याच्या भेंड्या खतम होऊन जाते. मग चांगलं गाणं म्हणून दे आता एक धडाकेबाज. हो का आता नारायण काका, एक नंबर शेवटी शेवटी एक नंबर तुफानी गाणं म्हणून द्या, बस झालं मग. ये धरती चांद सितारे, ये नदिया पवन घटाई. मिट जाएगा सारा जहारे, बस प्यार रहेगा यहाँ रे. तू जब जब मुझको पुकारे, मैं दौड़ा आऊं तू नदिया किनारे. तू जब जब मुझको पुकारे, मैं दौड़ा आऊं नदिया किनारे. मुझे सीने से लगा, मुझे बाहों में उठा मेरे भोले साथिया. मुझे दिल दे दिया, मुझे दिल दे दिया. अरे एक नंबर नारायण भाऊ, एक नंबर गाणं म्हणलं तुला शेवटी शेवटी. एक नंबर, आम्हाला खुशच करून टाकलं रे बाबा, एक नंबर गाणं म्हणलं. हा घ्या व सरपंच साहेब, झाली आता म्हटलं गाण्याच्या भेंड्याची स्पर्धा खतम झाली आहे. आता पहा म्हटलं आता तुम्ही विचार करून, कोणती पार्टी जितली, माणसाची जितली का बायाची जितली, तर पहा आता. हा सांगा हो सरपंच साहेब, आता बाया जितल्या का माणसं जितले, तर आम्ही ना चांगले गाणे म्हटलं तुम्हाला माहित आहे ना, तर आम्ही जितायला पाहिजे. आता पहा आता कोण जितलं तर. हो हो शांताराम भाऊ, आम्ही ना सगळं लिहून ठेवलं आहे एका कागदावर. कोण गाणे जास्त म्हटले आहे, कोण गाण्यामध्ये गडबड केली आहे, कोणाचे गाणे चुकले आहे का म्हणता म्हणता, हे सगळं आम्ही एका कागदावर लिहिलं आहे. थांबा थांबा, तुम्हाला 2 मिनिटात सांगतो आम्ही आता कोण जितलं ना कोण नाही. तर माणसं जितले का बाया जितल्या, थांबा तुम्हाला सांगतो आता. अगा शांताराम काका, टेन्शन न घेऊ, माणसात जितणार आहे. माणसाने एक नंबर गाणे म्हटले आहे ना, जास्तीत जास्त एक नंबर गाणं तू न म्हटलं. नवीन पोपट हा मिठू मिठू बोलायला एक नंबर गाणं म्हटलं आहे ना, तर आपण न जितणार आहे. टेन्शन न घेऊ. थांब आता सांगतेस आता सरपंच साहेब. हा सगळ्यांना कान खोलून ऐकून घ्या, आमचा निर्णय झाला आहे म्हटलं. आता ग्रामसेवक साहेब, हे प्रिन्सिपल साहेब, पोलीस पाटील साहेब, याचा सगळ्याचा निर्णय झाला आहे. कोणती पार्टी जितली ना कोणती नाही, हे सगळं तुम्हाला आता सांगणार आहे का, ऐकून घ्या बरोबर. हो सांगा ना बाबा सरपंच साहेब, लवकर सांगा बाबा, माणसं जितली का बाया जितली तर सांगा लवकर. आम्हाला 1 लाख रुपये पाहिजे ना, सांगा सांगा लवकर कोण जितलं.
तर शांताराम भाऊ ते असं झालं, दोन पार्ट्यापैकी कोणतीच पार्टी जिंकली नाही. शेममध्ये आलं म्हटलं सगळं काम. दोन्ही पार्ट्या शेम राहिल्या. तुम्ही तेवढेच गाणे म्हटले न बायाने बी तेवढेच गाणे म्हटले आहे. माणसंही शेमस आहे ना बायाही शेमस आहे. तर याच्यामध्ये आम्ही असा निर्णय लावला आहे की बा हे जे 1,00,000 रुपये गव्हर्नमेंटकडून आले आहे ते दोघांमध्ये 50-50 हजार म्हणून वाटून द्यायची बा दोन्ही पार्ट्याले. अहो सरपंच साहेब, असं कसं होईन? माणसाने गाणे जास्त म्हटले ना एक नंबर गाणे म्हटले आहे, तर माणसं जितायला पाहिजे ना. ते 1,00,000 रुपयाचं इनाम तर माणसालाच पाहिजे, बायले कसं भेटणार आहे? 50-50 हजार ते चालणार नाही रे बा आम्हाला. हो ना हो सरपंच साहेब, आमचे गाणे तर 1 नंबर होते ना. आमच्या गाण्यात तर चुकाही नाही होत्या. मग त्या बायाच्या गाण्यामध्ये असं कोणते विशेष होतं? अरे पण शांताराम भाऊ, आता सगळे मार्क सेम आहे तुमचे बायाचे ना माणसाचे, तर मग आम्ही करावं का? आता 50-50 हजार तर आम्हाला द्यास लागेल ना. तुमचे जर माणसाचे मार्क जर एक जरी जास्त राहिले असता तर 1,00,000 रुपये तुम्हाला भेटले असते. पण आता बायाचे मार्क बी 50च आहे ना, माणसाचे बी 50च आहेत. मग आता तुम्हाला 50-50 हजार तर वाटून द्यास लागेल ना दोघाली बी शेम शेम. ठीक आहे बा. आता सरपंच साहेब, आता तुमच्या मनानच होणार आहे ना सगळं. आता 50-50 हजार द्यायचे आहेत. दोघाही पार्ट्याचे शेम मार्क आले आहे. दोन्ही बी पार्ट्या शेममध्ये आहे, तर देऊन द्या बा 50-50 हजार. हो सरपंच साहेब, आता आमची पार्टी जिंकली त्याची जिंकली तर आम्हाला 50-50 हजार देऊन द्या तुम्ही. आता दोन्ही शेमस आहे ना, तर आम्हाला 50 द्या, तर माणसाला 50 द्या. द्या लवकर आता. अहो शांताबाई, 50,000 रुपये कॅश थोडी देणार आहे तुम्हाला. 50-50 कॅश नाही, चेक आहे ना 1,00,000चा. तर बँकेत जाऊन त्याला विड्रॉल करावं लागेल ना आता. हो सरपंच साहेब, आम्ही करून टाकून विड्रॉल. द्या ना, चेक तर द्या तुम्ही आमच्या हातात. अहो माधुरीचे बाबा, मी काय म्हणतो, माझी गोष्ट थोडीशी ऐकून घ्या. हा बोल वो शांती, का म्हणून राहिली आहे तू? अहो माधुरीचे बाबा, माझं म्हणणं असं होतं, आपण 1,00,000 रुपये घेण्यापेक्षा, वाटून घेण्यापेक्षा ते शाळेमध्ये दान करून देऊ आपल्या गावच्या पोरासाठी. तर मदत होऊन जाईल ना आपल्या लहान लहान पोरासाठी. हा, देऊन द्या ना, ते भेट देऊन द्या 1,00,000 रुपये शाळेले. हो शांती, तुझी गोष्ट बरोबर आहे. ती जे आपले 1,00,000 रुपये आहे ते आपण 1,00,000 रुपयात असं का होणार आहे? तर एक काम करू ना, ते शाळेला देऊन देऊ सप्रेम भेट म्हणून. अरे पण शांताराम भाऊ, शांताबाई, तुम्ही ह्या लोकांना विचारून घ्या का तुम्ही सहमत आहे का बा हे 1,00,000 रुपये शाळेला दान करण्यासाठी. विचारून घ्या ना तुम्ही एक शब्द. हो का तुकाराम भाऊ, नामदेव भाऊ, नारायण भाऊ, द्यायचं का म्हटलं हे 1,00,000 रुपये जे आपल्याला बक्षीसमध्ये भेटले गाण्याच्या पेंड्यामध्ये, तर शाळेला दान द्यायचे का म्हटलं? हे लहान पोरासाठी मदत होऊन जाते. अगा शांताराम भाऊ, ह्या गोष्टी काही विचारायच्या आहे का? लहान पोरासाठी मदत करायसाठीच पैसे देऊ राहिलो ना आपण ते शाळेला दान. ठीक आहे ना, आम्ही सहमत आहे सगळे. ठीक आहे. शाळेला दान देऊन देऊ हे पैसे 1,00,000 रुपये. अहो शांती, आमच्या माणसाकडून क्लिअर झालं म्हटलं. आम्ही 50,000 रुपये शाळेला दान द्यायला तयार आहे. आता तुम्ही विचार करून पाहून घ्या. हो कांताबाई, मंगलाबाई, वनिताबाई, द्यायचे काय 50,000 रुपये शाळेला दान द्यायचे का लहान पोरासाठी? हो ना हो शांताबाई, कशी गोष्ट करू राहिली आहे? चांगल्या कामासाठी चालले ना ते पैसे आपले 50,000. हो ठीक आहे ना, देऊन देऊ आपण शाळेला दान. माधुरीचे बाबा, आम्ही बी तयार आहे 50,000 रुपये द्यायला. तुमचे 50 आणि आमचे 50 मिळून 1,00,000 रुपये शाळेला दान देऊन देऊ आपण. देऊन देऊ, ठीक आहे. झालं हो सरपंच साहेब, आमच्याकडून क्लिअर झाला आहे, बायाकडून बी क्लिअर झाला आणि माणसाकडून बी क्लिअर झाला आहे. हे जे 1,00,000 रुपये आहे ना, आम्हाला 50-50 भेटले, ते आम्ही शाळेला दान करून राहिलो आहे. ठीक आहे, तर मग आता शांताराम भाऊ, तुम्ही सगळे 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे शाळेला दान. तर ठीक आहे, मग आता झालं क्लिअर झाला. हो म्हटलं सरपंच साहेब, आमच्याकडून 1,00,000 रुपये शाळेला सप्रेम भेट म्हणून. ठीक आहे, मग आता आपली गाण्याच्या भेंड्याची स्पर्धा खतम झालेली आहे न. आपलं जे इनाम आहे ते बी आपण शाळेला दान दिलं आहे. तर आता आपण ह्या जो व्हिडिओ आहे आपण इथं खतम करून देऊ ना. आता थोडंसं काही सांगायचं आहे ते मी सांगून देतो. हो सरपंच साहेब, आता का सांगायचं आहे तर व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगून द्या. मला एवढंच सांगायचं आहे लोकायले व्हिडिओच्या शेवटमध्ये, जर ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तुम्हाला असेच जर व्हिडिओ जर पाहिजे असेल मजेदार दररोज, तर या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. म्हणजे असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी दररोज आणत राहीन. येतो मग मित्रांनो, भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. येतो मग.